संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली। एसआयटीने कोर्टाकडे घुलेच्या रिमांडची मागणी केली होती। मकोका कोर्टाने एसआयटी कोठडी सुनावली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराडमध्ये सरपंचांनी मोर्चा सुरू केला। यावेळी हाताला काळ्या पट्ट्या बांधून निषेध करण्यात आला। तहसील कार्यालयासमोर सरपंचांनी ठिय्या आंदोलन करत हत्या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी केली। सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय पोलिसांची यादी जाहीर केली। या सगळ्यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करा अशी मागणी त्यांनी केली आहे। या पोलिसांची बदली जेव्हा बीडच्या बाहेर कराल तेव्हाच इथलं गुंडाराज संपेल असा दावा देसाईंनी केला आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 15 महिने उलटल्यानंतरही आरोपीला अटक न झाल्यानं मुंडे कुटुंबियांनी पोलीस उपअधीक्षकांची भेट घेतली। यावेळी आरोपीला अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली आहे। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या तब्बल अर्धा तास चर्चा झाली। तर त्यानंतर दोघांनी चक्क एकत्र जेवण सुद्धा केलं। दोघांमधील खलबत झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं। आजपासून पुढील 2 दिवस शरद पवार गटाची मुंबई विभागीय जिल्हानिहाय बैठक पार पडणार आहे। सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे। ठाकरे गटाची आज मातोश्रीवर बैठक बोलवण्यात आली। या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील विभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे। तसंच ठाण्यात शिवसर्वेक्षण अभियानासंदर्भातही चर्चेची शक्यता आहे। आगामी काळात अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे पक्षही फोडले जातील असा दावा संजय राऊतांनी केलाय। भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागली अशी टीका त्यांनी केली। सोलापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। शरद पवार गटाचे ओबीसी नेते रमेश बारसकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 2 दिवसातच पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। रायगडमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम होता। अनिकेत तटकरेंच्या उपस्थितीवर माजी आमदार पंडित पाटील यांनी आक्षेप घेतला। अनिकेत तटकरे मंत्री अदिती तटकरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित होते। अनिकेत तटकरेंनी प्रोटोकॉल पाळला नाही असा आरोप पाटील यांनी केला। महायुतीतील पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर आलाय। आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, मात्र कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ असा थेट इशारा भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंना दिला। राज्यात बऱ्याच घटनांमध्ये अल्पवयीन मुलांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात। पुण्यासह बारामतीसारख्या ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून हत्या करणं, दहशत माजवणं अशा घटना वाढलेल्या आहेत। याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिंता व्यक्त केली आणि अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांबद्दल कठोर शासन केलं जाईल असे संकेत दिले। एक महत्त्वाची बातमी बघूया। न्यूज 18 लोकमत पर बातमी लागताच ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावरची पोस्ट बदललेली आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना उद्धव ठाकरे यांचा फोटो वगळून शुभेच्छा दिल्या गेल्या होत्या। कालच प्रताप सरनाईक यांनी ओमराजे निंबाळकर हे महायुतीचे आहेत असं म्हटलं होतं आणि चर्चा सुरू झाल्या होत्या। त्या पाठोपाठ हे पोस्टर समोर आलं आणि न्यूज 18 लोकमतनं या पोस्टर संदर्भात बातमी दाखवलेली होती। हेच ते पोस्टर आहे ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो नाहीये। आनंद दिघे आता म्हणजे उद्धव ठाकरेंचा फोटो टाकलेलं पोस्टर आम्ही दाखवतोय। आधी आम्ही दाखवलं होतं आपल्याला पोस्टर की ज्यामध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो नव्हता। हे बघा, हे ते पोस्टर आहे, आधीचं पोस्टर, उद्धव ठाकरेंचा फोटो नसलेलं पोस्टर। आणि जेव्हा न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवली त्याच्यानंतर लगेचच पोस्ट काढून टाकण्यात आली आणि दुसरं फोटो असलेला पोस्टर टाकण्यात आलेला आहे। आता परत एकदा दुपारच्या 100 बातम्या। महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडते। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लागण्याची ही शक्यता वर्तवण्यात येते। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन.के. सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपच्या मदतीला संघ मैदानात उतरलाय। स्थानिक स्तरावर संघ आणि भाजपच्या संभाव्य उमेदवारांचा समन्वय सुरू करण्यात आलाय। मतदानाचा टक्का वाढवण्यासह सरकारची विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संघाकडून करण्यात येतो। मराठा आरक्षणाकरता जरांगे यांचा लढा सुरू आहे। आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरलेत। अंतरवाली सराटीत त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी जरांगे त्यांच्या मागण्यांवर भूमिकेवर ठाम आहेत। सोलापुरात जरांगेंच्या समर्थनार्थ बार्शीतही आमरण उपोषण सुरू आहे। 3ऱ्या दिवशी बार्शीत मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झाले। अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधून घेण्यात आलं।
जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चिखलदऱ्यात 2 दिवसाची चिंतन बैठक होणार आहे। 1 आणि 2 फेब्रुवारीला बैठक होणार आहे। ओबीसींच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे, अशी माहिती बबनराव तायवाडे यांनी दिली। मनोज जरांगे स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता लढत असल्याची टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। सुरेश धस हे मराठ्यांचे नेते झाले, त्यामुळे जरांगेंना झोप येत नाही, असं वाघमारे म्हणाले। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली। यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी, त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल, असं आवाहन उदय सामंतांनी केलं। पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या तरुणानं चालत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केली। पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीनं टोकाची भूमिका घेतली। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचं 8 दिवसांपूर्वीच अपहरण झालं। धोडी ज्या दिवशी बेपत्ता झाले त्याच दिवशीचा त्यांच्या गाडीचा सीसीटीव्ही समोर आलाय। छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर दुपारच्या 100 बातम्या।